आम्ही जुळी करून बाळाने ओतूरला पाठवल्यात. पाऊल वाटाने काय काय नेता येतं का? काहीच नाही ना. मग चालत जाताना रस्त्यातच डिलिव्हरी झाली. मग तिथं डिलिव्हरी कशी बशी माझ्या आई वडिलांनी केली. मग तिथून मग घरी येण्यासारखं नाही. मग गाडी बोलवली आणेवाडीपर्यंत कशी बशी आम्ही गेलो. मग तिथून हॉस्पिटल. बाळात पिन बायांचं ना इथं काही वाटलंच रस्त्याला बाळातीन झाली. इतकी परिस्थिती कठीण आहे. पावसाळ्यात का आजारी माणसं जोड्या करून नेल्या तिथून उत्तरला. फॉरेस्टच्या परवानगी मिळत नसल्यामुळं आणि दुसरं मालकी हक्कातून रस्ता देत नसल्यामुळं होत नाही. मंडळी नमस्कार. आज आपण आहोत जुन्नर तालुक्यातील अतिदुर्गम गावातील अतिदुर्गम भागातील एका गावामध्ये, जे अहिनवे वाडी ग्रामपंचायतच्या अंतर्गत येतं. धावशी असं त्या गावाचं नाव आहे. या गावामध्ये जवळपास 400 ते 500 लोक राहतात. 100% आदिवासी ठाकर समाजाचं असलेलं हे गाव आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. या गावामध्ये यायला 4 ते 5 किलोमीटर पायी अंतर पार करून पायी यावं लागतं. या ठिकाणी यायला रस्ता सुद्धा नाहीये. आज ह्या समाजातील लोकांची घरं जर पाहिली तर अत्यंत मोडकळीस आलेली मातीची घरं, मातीच्या भिंती, काही ठिकाणी तर गवताच्या काड्या उभ्या करून तयार केलेली घरं आहेत. तर अत्यंत दुर्गम, अत्यंत मागासलेलं असं हे. आपण आता जाणून घेऊया लोकांची व्यथा, नक्की त्यांच्या समस्या काय आहेत. चला तर जाणून घेऊ त्यांच्या. नाव काय तुमचं? सुनील लक्ष्मण जाधव. रस्ताच व्यवस्थित नाही आम्हाला. बाकी पाण्याची सोय आहे, परंतु येण्याची बिकट परिस्थिती आहे. बरं, रस्त्यासाठी तुम्ही काय मागणी तरतूद केली आहे, पण ते जेव्हा होईल तेव्हा सांगतील का झाली म्हणून. रस्त्याला काही जागेचा प्रॉब्लेम आहे का दुसरं काही निधी वगैरे येत नाही काय? नाही, निधी येतात, परंतु मालकी हक्कामुळं फॉरेस्टच्या परवानगी मिळत नसल्यामुळं आणि दुसरं मालकी हक्कातून रस्ता देत नसल्यामुळं होत नाही. तुम्ही आमदारांकडे किंवा आणखी कोणाकडे मागणी केली होती का, किंवा काही प्रस्ताव? वेळा केले. लक्ष देत नाहीत का आमदार इकडे? देतात, पण काय प्रोसेस होत नाही ना, त्याच्यामुळं रस्ता थांबलं. मुलांना शाळेला जाण्यासाठी सुद्धा अत्यंत अवघड परिस्थिती आहे. इथून 7 किलोमीटरपर्यंत पोरं पायी जातात. येणे जाण्याची काही सोय नसल्यामुळे ना त्यांना यायला जायला लगेच. इथे कितवीपर्यंत शाळा आहे ही? इथे 1ली ते 4थीपर्यंत शाळा आहे. म्हणजे 5वीपासून पुढे शिक्षण इथं नाही जवळ? हो. मग कोणत्या गावात जातात पोरं? इथून ओतूरला जातात गाडी मिशन. ओतूरला दररोज पायी जातात? हो, दररोज पाहिजे. ओतूर किती किलोमीटर आहे? 7 या किलोमीटर. गावामध्ये जवळपास 400 ते 500 लोक राहतात, पण या गावाला अजूनही रस्ता झालेला नाही. भारत स्वतंत्र होऊन जवळजवळ 70-75 ओलांडली तरी अजूनही या गावामध्ये यायला रस्ता नाही. या गावातील विद्यार्थ्यांना 5 ते 6 किलोमीटर पायी जावं लागतं शाळेमध्ये. तसेच येथील महिलांना डिलिव्हरीसाठी जायचं असेल तर झोळी करून घेऊन जावं लागतं, अशी या गावची व्यथा आहे. मी माझ्या मुलीच्या डिलिव्हरीच्या टायमाला लय म्हणजे पावसाळा होता, 30/6/2025 रोजी झालेले. आणि नेमकी रस्त्यामध्ये आज पाऊस चालू असताना नेमकी रस्ता म्हणजे चिखल झालेला होता. त्याच्यामुळं आमच्या काही सहकारी म्हणजे असे
ॲम्ब्युलन्स म्हणा हे आमकं तमकं म्हणा यासारखं रस्ता नाही. त्याच्यामुळं आम्हाला मग मोटरसायकलीवर किंवा अशी पायाने झोळी करून जावं लागते आम्हाला. अचानक याची रस्त्यातच डिलिव्हरी झाली, त्याच्यामुळं मग आम्हाला काही करता आलं नाही. तर कसं आहे का ना, पण डिलिव्हरी आम्ही रस्त्यातच केली. मग तिथून मग हॉस्पिटलला गेलो. आमच्यावर समजा वेळ आली अशी बुवा ही वेळ दुसऱ्यानं आली नाही पाहिजे. रस्ता झाला म्हणजे कशी माणूस गाडी बोलावली म्हणजे पावसाळा असो किंवा उन्हाळा असो किंवा हिवाळा असो या टायमात म्हणजे गाडी बोलावली तरी म्हणजे सरकारी आली पाहिजे. त्यासाठी आम्हाला ही सुखसुविधा पाहिजे. अचानक पोटात दुखायला लागलं. डिलिव्हरीचा टाइम झालेला होता. गाडीला फोन केला तर गाडी आयनेवाडीपर्यंतच येते ना, इथं वर नाही. मग ते आयनेवाडीपर्यंत आम्हाला चालत जावं लागतं. मग चालत जाताना रस्त्यातच डिलिव्हरी झाली. मग तिथं डिलिव्हरी कशी बशी माझ्या आई वडिलांनी केली. मग तिथून मग घरी येण्यासारखं नाही. मग गाडी बोलवली आयनेवाडीपर्यंत. कशी बशी आम्ही गेलो. मग तिथून हॉस्पिटलला गेलो. त्याची मागणी केली पण अजून कुठल्याही आमदाराने रस्ता दिला नाहीये. मग रस्ता व्हावा अशी विनंती आहे. माझ्या जीव परिस्थिती आली ती दुसऱ्या कोणाही महिलांना आली नाही पाहिजे, हीच माझी विनंती. आज ह्या समाजातील लोकांची घरं जर पाहिली तर अत्यंत मोडकळीस आलेली मातीची घरं, मातीच्या भिंती, काही ठिकाणी तर गवताच्या काड्या उभ्या करून तयार केलेली घरं आहेत. तर अत्यंत दुर्गम, अत्यंत मागासलेलं असं हे गाव. कुडाच्या गवताच्याच भिंती आहेत. किती किलोमीटर का पाणी दर्यात 2-3 किलोमीटर सहज एवढं लांबून तुम्ही डोक्यावर आणले. कधीपासून ही पाईपलाईन चालू झाली? पण त्याच्या अगोदरपासून तर डोक्यावरच ना. त्याला काची आता तर कसे मोटरसायकली जातात, पहिले झोळ्या करायची आणि गोतुरा न्यायची. पावसाळ्यात त्याला बेकारी जाता येत नाही, काय नाही. आताच्या टायमाला मग येतात, टायमाला अशी नाही. गोतूरला बाजारात पायी पायीच, तिकडून पायी पायी बाजार घेऊन यायचं. आम्ही तेच बोललो. मग तुम्हाला घरकुल नाही भेटत का? घरकुलला अर्ज दिलाय, वर्ष झालंय, अजून घरकुल नाही आलं. मग परत सांगितलंय ना म्हणलं येणार आहे तर अजून येत नाही. आता तर घरकुल नाही. गळात आहे घर तिकडं बघा, पाडाय झालाय बघा. बापरे. नाही ते म्हणले येणार आहे, पुढून पण म्हणले अजून टाइम आहे. मग किती दिवस टाइम आहे? आता वर्ष झालं ना. रस्ता तो व्हायलाच पाहिजे. आता कसं काय ना, शाळेतल्या पोरांच्या दृष्टीने दळणवळणाच्या दृष्टीने रस्त्याची गरज आहे. पण काय पहिली पाऊस झाला तर पडलाच बँक. तर माझ्या मंडळीचं मी 2020 साली झालं डिलिव्हरी. मोटरसायकल होती, बाईक
मला माहित कसं नेते ती हा 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 पण माझं झालं गेलं पण आता पुढल्या पुढल्या पुढल्या- पिढीचं पुढल्या पिढीला कमी कमी जागा आला म्हणजे टेन्शन नाही ना. पण इलेक्शनच्या एंडिंगला हा. स्टार्टिंगला त्याच्या आधी मध्ये पण कधी आहे का नाही धावशी असते का तेच माहित नाही का. आम्ही जुळी करून बाळाने ओतूरला पाठवल्यात. पाऊल वाटाने काय काय नेता येतं का? काहीच नाही ना. आता हा हाताने करून केलंय आम्ही हाताने स्वतः मग राव काबाड कष्ट अजून नाही ना झाला. अहो हा शरद सोनवणे इथं बोलून गेला रस्ता करून देतो अजून करून देतोय. आम्ही फक्त कानाने ऐकतो नाही मतासाठी त्यांच्या गाड्यावर येतात. हा. तिथून पुढं कुणी येऊ शकत नाही. दखलच घेत नाही आम्ही. मी काँग्रेस पक्ष पहिल्यांदा होता गाय वासरू तेव्हापासून मत देतोय पण आजपर्यंत रस्ता या धावशील दिला काहीतरी अडचण असणार गावाची म्हणा किंवा नेत्याची म्हणा. मग तसं आव्हान दिल्यावर व्हायलाच पाहिजे ना. कोणताही पक्ष असू दे आम्हाला काय करायचंय पण सांगितलेलं काम करायला पाहिजे. पक्षाचं काय आम्हाला यायचं नाही. आता आलं तर आम्हाला पहिला रस्ता द्या नाही आमच्या मत मागू नका. आहे ती परिस्थिती आम्ही आहेच. आणि इथली गेली का खाली चालत ती आम्हाला भेटलीच नाही. आम्ही त्यांच्यासाठी आलतो स्पेशल तीच भेटली नाही आम्हाला. एकच पोरगी भेटली सायकल गेली तुमचीच मुलगी वरून रस्ता आहे काही